मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमधील विकास कामांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। सुमारे 7 ते 8 कोटी रुपयांच्या 11 विकास कामांमध्ये अनावश्यक काँक्रिटीकरण आणि दर्जाहीन कामे सुरू असल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून करण्यात आला आहे। चांगल्या स्थितीतील रस्ते खोदून काँक्रीट टाकण्यात आले। हे रस्ते अजून किमान 20 वर्ष टिकले असते असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येते। ए, सी आणि ई विंगमधल्या चांगल्या अवस्थेतील लाद्या काढून त्या जागी निकृष्ट दर्जाचे काँक्रीट टाकल्याचा व्यापाऱ्यांचा दावा आहे। काढून टाकलेल्या लाद्या नेमक्या कुठे गेल्या यावर बाजार आवारात चर्चा सुरू आहे। नवीन GI पाण्याच्या पाईपलाईनचा दर्जा, भिंतींच्या दुरुस्तीतील हलगर्जीपणा आणि कामांवरील अपुरी देखरेख संशय अधिक गडद करते। दरम्यान अतिक्रमण, कचराकुंडी, अनधिकृत शेतमाल विक्री, उघड्यावर शौच आणि शौचालयाची दुरावस्था या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासन आणि संचालक दुर्लक्ष करत असल्याची नाराजी व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जाते। एकीकडे APMC सचिव बाजार सुरळीत चालण्यासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे अभियंत्यांकडून विकासाच्या नावाखाली निधीचा गैरवापर होत असल्याचे आरोप आता उघडपणे पुढे येत आहेत। या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी होणार का आणि दोषींवर कारवाई केली जाणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।